मॅडम एक मॅडम मागे होतो मी येतो. विजय असो. चला झालं. भारतीय जनता पार्टी आणि संशय शिवसेना आरपीआय युतीचा मिनिट मला मागे जाऊ द्या मला मागे जाऊ. अक्षय कुठे अक्षय साहेब खंडारे साहेब या ठिकाणी त्यांना उमेदवारी भेटली आहे. त्यांना उमेदवारी भेटल्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी त्यांना अभिनंदन करतो. मी तुम्हाला आश्वासन करू शकतो की आपल्याला या ठिकाणी यांना बहुमताने या ठिकाणी आरपीआयची पण ताकद भरपूर आहे. त्याप्रमाणे त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना निवडून देण्याचं आणि जास्तीत जास्त मतदान करण्याचं काम हे आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते मन लावून काम करतात. आम्हा सर्वांचे आराध्य शिवप्रभू, आम्हा सर्वांचे प्रखर ज्यांच्या प्रेरणेने आम्ही इथं आज शिवसेना आजही आम्हा सर्वांना नेतृत्व देत आहेत असे बाळासाहेबांना मानाचं मुद्रा अर्पण करून आम्हा सर्वांचे आराध्य भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे शिल्पकार माननीय बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून माझे सर्व आराध्य आत्तापर्यंत झालेले मोठे नेतृत्व मी त्यांना सहस्त्रवंदन करून जास्त भाषण द्यायचा आज विषय नाही आहे. आमचे नेतृत्व कुशल नेतृत्व, प्रखर नेतृत्व, आम्हाला सदैव मार्गदर्शन देणारे आम्हा सर्वांचे लाडके खासदार इथे आम्ही भाग्याने आम्हाला लाभलेले आहेत असे रवींद्र वायका साहेबांना मी नमन करतोय. इथे उपस्थित माझे सर्व साथी आदरणीय हा आपला उमेदवार तर आहेतच, पण ज्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते सन्माननीय माझे साथी वसंत इथे कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत. गुरुनगर सेविका माझी साथी रेखा रामनशीताई, पाईकराव साहेब, माझे वार्ड अध्यक्ष सन्माननीय वर्ते साहब, इधर माझे महामंत्री, मेरे सभी साथियों को मैं सहस्त्र नमन करता हूँ, याद करता हूँ, वंदन करता हूँ, इसलिए कि अभी हमें शंखनाद हो गया है और शंखनाद का सुबह 10:30 बजे, मुझे तो 12 बजे सूचना मिली है कि कार्यक्रम में आना है, तब भी आप सब उपस्थित हैं. हमारे बहुत सारे कार्यकर्ताओं को पता नहीं होगा, मैं समझ सकता हूँ, लेकिन आप सब जितने उपस्थित हैं हर कार्यकर्ता को हमारा उद्घाटन हो गया है. शंखनाद तो पहले हुआ है, जिस दिन इलेक्शन जाहीर हुआ उसी दिन शंखनाद हो गया. तो हम हर क्षेत्र में आपापल्या गल्ली बोळात आपण जिथे फिरतो वावरतो तिथे बघतोय कोण आपला आहे कोण परका आहे, ते आपण निश्चित स्वरूपात डोक्यात ठेवायला पाहिजे. जो परका जवळचे ज्याला आपण कन्वर्ट करू शकतो, सामदाम दंडभेद आमच्यापर्यंत सूचना पोचवा, साहेबांपर्यंत सूचना पोचवा. जर काही नसेल तर साहेबांना सांगतील, कोण नाराज असतील, घरात बसलेले असतील. मी एक उदाहरण देतो. माझा उमेदवार हाही फॉर्म भरला होता, आमच्या BJPचे उमेदवार हा नंदू वरटे होता, त्यांनी फॉर्म भरलेला, तिकीट नाही भेटला. फोन केला मी रात्री, नंदू आपल्याला काम करायचं आहे. हो साहेब. तर ही जर आपल्या हृदयात आहे, आपण जिंकणार जिंकणार जिंकणार. ह्या प्रेरणेने उद्या काही तुमचं नाव नाही घेता किंवा त्यांना घेतलं असं राहू द्या, ह्या प्रेरणेने आपण लढला पाहिजे. हा वार्ड मी राहतो 43 वार्डात, विनोद मिश्रा आमचे उमेदवार आहेत, तरी मी मागून घेतला जिल्हा संयोजकाकडनं की मला 43 द्या.
माझा मित्र तिथे उभा आहे. आपण सर्वांना मी विनंती करतो, हृदयाला विनंती करतो की जर आपण लागला कामाने, मला वाटत नाही हा वाढ आपण जिंकणार नाही. आपण सर्वांना मी 2 शब्दात इतकं संबोधितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये काही ऐकायचं प्रत्युत्तर द्यायचं नाही कुणाला. निगेटिव्ह बोलणारे ह्या जगामध्ये 1000 भेटतील तुम्हाला, पण खरोखरच पॉझिटिव्ह बोलणारे 100 आहेत ना, ते 1000 परास्त करतील. हेच माझ्या मनोभावनेने माझे 2 शब्द संपवतोय. आणि देवात शिवछत्रपती महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आज ज्यांची जयंती आहे, सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई आणि संबंध भारत देशाचे उद्धारकर्ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतोय. आणि आपल्या सर्वांचे या विभागाचे लाडके नेते आणि अख्खं दिल्लीमध्ये ज्याने मराठी बाणा अतिशय, मी रोज साहेबांचं दिल्लीमधलं स्टेटमेंट बघतोय, अतिशय तेजस्वीपणे आणि लोकांचे जे प्रश्न मांडून तिथं दिल्लीसुद्धा हादरावून टाकणारा आपल्या विभागाचा आणि आपला नेता, लाडका नेता आदरणीय खासदार साहेब रवींद्र वायकरजी, आणि ज्यांच्यामुळं ही इलेक्शन आपण लढणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचे हे तगडे आणि जबरदस्त उमेदवार आहेत अशोकजी कांडवे, आणि या विभागाच्या माजी नगरसेविका रेखाताई, या विभागाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमचे गुरुजी मिश्रा सर, डॉक्टरजी, पाईकरावजी आणि उपस्थित सर्व प्रमुख फुलचंद कांबळेजी, आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व तुम्हा सर्वांना मी स्वतः समाजभूषण वसंत कांबळे, प्रवक्ता रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेबाच्या वतीनं रिपब्लिकन सेनेची आणि शिवसेनेची शिंदे साहेब आणि वायकर साहेबांसोबत युती झालेली आहे, आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी, वायकर साहेबांनी कमिटमेंट केलं, उमेदवार दिला, आपण वायकर साहेबाला मानतो. वायकर साहेबांनी ज्यांना ज्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या जीवनाचं सोनं झालं, नगरसेवकी झाले आणि काही आमदारी होऊन गेले. आता ते प्रामाणिकपणा ठेवतील की नाही तो त्यांचा विषय आहे, पण साहेबांनी ज्यांच्या डोक्यावरती हात ठेवला त्याच्या जीवनाचं सोनं केलंय. असे अनेक उमेदवार आणि अनेक लोकांचं भलं झालंय, आणि तुमचंही सर्वांचं भलं हो. एकाचा नंबर लागतो, त्या पद्धतीने या ठिकाणी अशोकराव ठांडवेंचा नंबर या ठिकाणी वायकर साहेबांच्या माध्यमातून लागलेला आहे. त्यांचंही भलं हो, आणि त्यांची विजयाची निशाणी ही धनुष्यबाण आहे, हे आपण प्रचंड संख्येने निवडून द्यायचे आहे. कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, मी या विभागाचा फार मोठा अभ्यासक आहे, सर्व राजकीय पक्षाचा. काही ठिकाणी आपापसात मतभेद आहेत, तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आता सर्वांनी जागं व्हायचं. तुम्हाला विनंती करतोय, आपण सर्व सोबत आहोत. आता तुमची माझी शान एकच असणार आहे, नाहीतर चुकीच्या गोष्टी झाल्या थोड्या हलगर्जीपणामुळे, आपसातल्या वादावादीमुळे जर का आपण डॅमेज झालो तर आपल्यासारखं दुर्दैवी कोणी बनणार नाही. म्हणून एकमेकाचं पटत नसेल आपसात ते त्या वेळेस असू द्या, पण आज आता हा जानेवारीच्या 15-16 तारखेपर्यंतचा जो पिरियड आहे, 15 तारखेपर्यंतचा, तो मात्र तुमची खरी कस या ठिकाणी लागणार आहे. तुमची माझी ही अटीतटीची लढाई आहे. आपला चंग काय आहे की आपल्या संघटनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे. आदरणीय वायकर साहेबांनी या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. वायकर साहेबांचा अनेक पद्धतीने आम्ही गुणगौरव करतो. रात्री मी इच्छापूर्तीला होतो, तिथेही सांगितलं, या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये गाजेल असं एक आदर्शात्मक असं संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून वायकर साहेबांनी 5 नंबरला बोलवलं. ते आरेची शान आहे, आणि त्या आरेची शान जर काही इथं बनली गेलेली आहे तर नगरसेवक ही आपलाच पाहिजे. इथले नगरसेवक सर्व हे वायकर साहेबाच्याच माध्यमातून गेले पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आम्ही सोबत आहोत, तुम्ही सोबत राहा. सत्ता आपल्या सर्व हातात आहे. पुन्हा ते मेजॉरिटीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांचा आपण सर्वांनी घ्यावा. वायकर साहेबांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. आम्ही सर्व सोबत राहू आणि हा नगरसेवक कसा निवडून याची दक्षता मेजॉरिटीमध्ये घेऊ एवढी अपेक्षा व्यक्त करतोय आणि तुमची सर्वांची रजा घेतोय. जय भीम. बाकीच्यांनी सर्व सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आज महायुतीने इथे आपल्याला 2 उमेदवार निवडून दिलेले आहेत. अशोक खांडवेजी ते अगोदरपासून या क्षेत्रामध्ये खूप वेळेपासून इथे कार्यरत आहे आणि त्यांचा चेहरा खूप लोकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. तर सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी इथे विनंती करेन की आपण बघायचं आहे की त्यांचा चेहरा कशा प्रकारे आपल्याला घरोघरी पोहोचवता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊन त्यांना चांगल्या मतांनी इथे विजयी करायचं. जय. नमस्कार.
भारत माता की भारत माता की वंदे वंदे। आदरणीय वायकर साहब, मंच पे उपस्थित हमारे रेखा रामवंशी जी, पूर्व कॉर्पोरेटर, डॉक्टर साहब, हमारे अध्यक्ष, बाकी सभी माननीय हमारे जो यहाँ बैठे हैं मंच पे उपस्थित, और हमारे खास करके उम्मीदवार जो हमें यूपी में दिया गया, मैं सभी को प्रणाम करते हुए ये बोलूँगा कि हमें हमारा जो भारतीय जनता पार्टी है उसकी तरफ से, जैसे कि डॉक्टर साहब ने बताया कि हमने भी अपना उम्मीदवार खड़ा किया था, मगर यूटी धर्म जो है उसके अनुसार हमको हमारा जो अशोक जी मिले हैं, अशोक खांडवे जी, वो बहुत ही पढ़े लिखे और ऑफिसर लेवल पे रिटायर हुए हैं, और रिटायर होने के बाद में अभी अपने यहाँ सेवा करने के लिए आए हुए हैं। मैं ये आपसे कहूँगा कि इस समय हमें जो है अब यूटी धर्म का पालन करना है, और सभी को यूटी धर्म के पालन करते हुए हमें शिवसेना से जो उम्मीदवार हमें मिला है उसको पूर्ण बहुमत से विजय करना है, और ये पूर्ण बहुमत ऐसा होना चाहिए जो पूरे मुंबई में हमारा अकेले का रहे। इस तरह से हमको यहाँ उनको विजयी करना है, और अभी आपसी मतभेद पूरी तरह से भुला के और पूरे यूटी में एक जैसे एक ही है, हम ये समझ के सब जगह जाना है, सब जगह काम करना है, और हमारे उम्मीदवार को विजयी करना है। हमारे ऊपर आशीर्वाद वायकर साहब का है, उन्होंने जैसा जैसा बोलेंगे, जैसा जैसा हमको बताया जाएगा, उनका एक्सपीरियंस बहुत ज़्यादा है। मैं भी कम से कम 30-40 साल हो गए इसी क्षेत्र में काम कर रहा हूँ। रेलवे में था, रेलवे से रिटायर हुआ, रेलवे के बाद में फिर यही काम कर रहा हूँ। मैं रेलवे में ऑफिसर रैंक पे चर्चगेट से रिटायर हुआ हूँ। उसके पहले ऑफिसर एसोसिएशन में भी था, उसके पहले यूनियन में भी काम किया हुआ है। तो जो भी मेरा एक्सपीरियंस है मैं शेयर करूँगा ही उनके साथ में, और हम कर ही रहे हैं आपस में शेयर। मगर उसके बावजूद भी हमको जो है, हम आशीर्वाद जो है वायकर साहब का लगेगा, तो वो हमें पूरा आशीर्वाद देंगे, बताएंगे किस तरह करना है, क्या करना है, कैसे करना है, और उसी के हिसाब से हम सब पूरी तरह से काम करते हुए हमारे उम्मीदवार श्री अशोक खांडवे जी को पूर्ण बहुमत से विजयी करेंगे, यही मैं आशा करता हूँ। धन्यवाद, जय हिंद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र। आणि आज या ठिकाणी सर्वांनाच माहीत आहे की आपलं इलेक्शन आहे। या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभाला आमचे सर्वांचं आधारस्तंभ वायकर साहेब यांच्या माध्यमातून आपले BJPचे सर्वच RPI सर्व पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते, या सर्वांनाही माझा जय महाराष्ट्र। आणि मला एवढंच बोलायचं आहे साहेब की आज थोडीशी चूक झाली असेल तर आम्हाला माफ करावी, ज्या गोष्टी कराव्या लागतात थोड्या कमी पडल्या त्याचा तर क्षमा करावी। इथून पुढे अशी चुकी होणार नाही याचा मी तुम्हाला शब्द देते। कारण साहेब मी तुमच्याच मार्गदर्शनाखाली 25 वर्ष गटप्रमुख उपशाखाप्रमुख राहिले। मी गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख असताना या शिवसेनेच्या 4 अक्षराखाली मला तुमचा आशीर्वाद मिळाला, आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून मी तुम्हाला कुठेही गालबोट न लागणार असं मी काम केलं साहेब। आणि त्याच्याच आशीर्वादाने मला पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे। वाढ हा बदली झाला, अरेस्टित झाला, आपल्याच म्हणण्याप्रमाणे आपण आपले खांडवे साहेब हे माझे बंधू आहेत, त्यांना मी नेहमीच ओळखते, असं काही नवीन नाही आहे आणि बाहेरचं नाही आहे, हे आपल्याच प्रभागातले आहेत आणि मला त्यांचं वोटिंग आहे। त्यामुळे आपल्याला नवीन जरी साहेब दिसले नसले तरी ते आपले रहिवासी आहेत। थोडंसं आपल्याला प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन त्यांची तोंडवळ करून द्यायची आहे, आणि या गोष्टीसाठी मी सतत कुठल्याही गोष्टीचा आज जी चूक झाली ती मी परत करणार नाही। आणि मी एक निष्ठेने तुम्हाला एक शब्द देते की अशोक दादाला निवडून आणण्याची ही जिम्मेदारी आमची राहील, कारण तुम्हाला पूर्ण खासदार असल्यामुळे तुम्हाला पूर्ण जिम्मेदारी आहे। परंतु आपल्या 8 विभाग क्रमांक 4ची 8 नगरसेवक हे पाहिजे आहेत साहेब, तरच आपल्या सर्वांचं स्वाभिमान होणार आहे। परंतु काही गोष्टी असेल तर आम्ही तुम्हाला स्वतःहून बोलू, आणि इथे कुणाचं जर एखाद्याचं चुकून नाव बी नसेल घेतलं किंवा काय नसेल, आणि मला एवढं तुम्हाला सगळ्याला सांगायचं, सगळ्यांचे नंबर नाहीत आमच्याकडे, तुम्ही नंबर देऊन ठेवा,
आम्ही ज्या वेळेला प्रचार फेरीला जाणार त्यावेळेला हा राहिला तो राहिला असं नको. मी स्वतः तुम्हाला सगळ्याला कॉल करेन, मला तुमचे सगळ्याचे नंबर द्या आणि एकत्रित रीतीने आपण स्वाभिमान एकत्रच ठेवायचा आहे. कुठे जरी चुकला असेल तर मला माझे कान पकडू शकता तुम्ही, कारण मी एवढी तुमच्यापेक्षा मोठी नाही आहे. आणि मला पुन्हा एकदा दादाला खूप खूप आशीर्वाद द्यायचे आहेत की दादा विजयी व्हा आणि पुन्हा एकदा या पंची शान बनून राहा, कारण ही शाखा मला कुठे द्यायची नाही. मला तिकीट नाही म्हणून मी नाराज नाहीये, पण मला 5 वर्ष परत हा वाढ आपल्याला मागं नाही घालवायचं सर. हे माझं स्वतःचं धोरण आहे. तर या धोरणाला सगळ्यांनी साथ द्या आणि आपली शाखा आपण ठामपणे आपला नगरसेवक हक्काचा नगरसेवक कुठेही सैला जायचं नाही. आपले खासदार असल्या कारण आम्हाला आमदार खासदार एकच झाले, परंतु नगरसेवक म्हणून आपल्याला अनेक गोष्टीला कमी पडायला नको, कुठल्या वार्डमध्ये जायचं नाही. हे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण काम करूया, एकजुटीने करूया. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना जय महाराष्ट्र करते आणि दादाला खूप खूप शुभेच्छा देते. प्रचाराच्या वेळेला आपण अशीच. आणि त्यानंतर साहेब ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणाला जायचंच भेटायला, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, आपण घाया राहू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्थानपन्न आमचे आदरणीय कार्यसम्राट खासदार माननीय रवींद्रजी वायकर साहेब, त्याचप्रमाणे सगळ्यांची नावं न घेता मी म्हणतो आपले जे मित्र पक्षाचे पदाधिकारी, आमचे जे उमेदवार आहेत, खांडवे साहेब, आमच्या नगरसेविका, माजी नगरसेविका रेखाताई रामवंशी, तर या सर्वांच्या वतीने मी आता फक्त 2 शब्दात सांगतो की आज आपण म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता आज आपण प्रचार कार्यालयाचं उद्घाटन घेत आहोत. ते वायकर साहेबांची हस्ते करण्यात आलं. पण माझं म्हणणं एवढंच आहे की आपला जो वॉर्ड आहे 53 वॉर्ड आजपर्यंत हा शिवसेनेचा अबाधित किल्ला होता आणि शिवसेनेच्या अबाधित किल्ल्यामध्ये, आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आज कुठेही गेलं, तुम्ही कुठच्याही वास्तूवर बोट ठेवलात ना तर तिथे नाव तुम्हाला एकच दिसणार, वायकर साहेब. बरोबर, मग वायकर साहेबांचं नाव आम्हाला राखायचं. आणि आज जे कोणी असेल, कुठचंही काम असेल, कधी झालेली कामं आणि होणारी कामं ही जर व्हायची असतील तर फक्त एक आणि एकमेवच नाव आहे आपल्याकडे. आणि म्हणून आपण म्हणतो त्यांना कार्यसम्राट खासदार आहेत आपले आता ते, आणि त्यांनी पूर्ण जबाबदारी आहे त्यांच्यावरती. जर आम्ही त्यांच्या कृपा आशीर्वादाने आता खांडवे साहेबांना जी उमेदवारी मिळाली तर त्यांना जास्तीत जास्त मताने आपल्याला जिंकून द्यायचं आहे, जेणेकरून उद्या आपल्याला हक्काने वायकर साहेबांकडे, मला लाज वाटतं का म्हणे की वायकर साहेबांकडे जाताना की बाबा साहेब माझ्याकडे वॉर्डमध्ये हे काम आहे किंवा खांडवे साहेब माझ्याकडे वॉर्डमध्ये हे काम आहे, पण त्यावेळेला मला ताटमान करून जायचं असेल तर मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार. आणि मला विश्वास आहे आपली टीम चांगली सक्षम आहे, आपले सर्व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी सगळे सक्षम आहेत आणि सगळ्यांनी एकजुटीने जर काम केलं तर आपला विजय निश्चितच आहे. आणि महत्त्वाचं एकच सांगतो की ज्या वेळेला आपल्या मनात विश्वास असतो ना की ही सीट आपण जिंकून आणणारच, तर ती जिंकून येणारच. त्यामुळे तो एक विश्वास कायम ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा आपल्या कार्यावरती, आपल्या साहेबांवरती. साहेबांचं एवढं मोठं नाव आहे, वहिनी फिरलेल्या आहेत आपल्याबरोबर. साहेबांनी मी सांगितलं की आपल्याला 1-2 सभा साहेब देतील आपल्याला या वॉर्डमध्ये. त्यामुळे आपल्याला ही सीट कोणत्या परिस्थितीत जिंकून आणणं ही तुमची, माझी, सर्वांची जबाबदारी आहे आणि तुम्ही सर्वांनी ती पार पाडाल एवढ्या माझ्यासाठी नाही, एवढं मला विश्वास आहे. एवढेच बोलतो साहेब. आणि 2 माझे शब्द. शासकीय अधिकारी म्हणून खूप वर्ष सेवा केली, पण इथला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून खूप वर्ष वायकर साहेबांशी जोडलेलो होतो. खूप वर्ष आम्ही 1990 पासून ह्या धनुष्यबाणासाठी आम्ही झगडत होतो, भांडत होतो. 1990च्या आसपास या ठिकाणी लाईट नव्हती. कीर्तिकर साहेबांचा प्रचार आम्ही लोक गॅसबत्तीच्या उजेडात केलेला आहे. असा मी तो जुना कार्यकर्ता आहे. मागच्या अर्ध्या वर्षात मी सक्रिय नसलो, लोकांच्या एवढा परिचयाचा नसलो, तरी पण आरेमध्येच माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे आरेतल्या प्रत्येक वस्ती कशी विकसित झाली या सगळ्या गोष्टीशी मी व्यवस्थितपणे निगडीत आहे. मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि 2012 साली सुद्धा जेव्हा ही सीट आदिवासी झाली, आम्हाला पूर्वी असंच वाटायचं की वेगळा नगरसेवक असायचा, आमच्या आदिवासींना कधी एखादं असं आरक्षण मिळेल. आणि 2012 साली जेव्हा ही सीट आदिवासी झाली तेव्हा वायकर साहेबांनी माझंच नाव सुचवलं होतं की अशोक तुलाच उभं राहायचं आहे. पण मी म्हटलं मला शासकीय नोकरी आहे आणि मग ते कसं, मी म्हटलं मी आणि राजकारणामध्ये आम्ही तेवढा इंटरेस्ट नव्हता. आम्ही लोक संघर्ष करायचो, आदिवासीच्या न्याय हक्कासाठी भांडायचो, इतर काही लोक होती त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडायचो. पण प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेतलं आम्ही कधी गेलो नव्हतो. त्यामुळे सभागृहात जाऊन आम्ही कधी अशी कामं केली नाही. आम्ही जास्त जेव्हा वायकर साहेब नगरसेवक होते तेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतो की मुंबई महानगरपालिकेत एकमेव अभ्यासू, चांगला नगरसेवक आणि लोकांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा म्हणून त्यांचं ते नाव होतं. कारण मुंबई महानगरपालिका
पालिकेतले सगळे अधिकारी साहेबांना घाबरायचे, कारण ते खूप पोटतिडकीने प्रश्न मांडायचे, अभ्यासपूर्ण मांडायचे. आणि एक तुम्हाला कल्पना नसेल, 2013 साली मुंबईमध्ये पाऊस कमी पडला. मी वॉटर डिपार्टमेंटचा अधिकारी, त्यामुळे त्या गोष्टीवर आम्ही जास्त लक्ष देतो. त्यावेळी पाऊस कमी पडला आणि सभागृहामध्ये सगळं लोकांना पाणी कमी मिळायचं. त्या सभागृहामध्ये आरडाओरड सुरू झाली. तेव्हा भायखळ्याची सेविका वक्रुनिसा अन्सारी हिने सभागृहात सांगितलं की आज जे सभागृह में वायकर साहब होते ना, तो कोकण से यहाँ तक पाणी लाते. म्हणजे एवढे ते हुशार आहेत. मी जेव्हा काही ठिकाणी जातो तेव्हा पाण्याचाच प्रश्न आहे आणि पाण्याच्या प्रश्नासाठी साहेबांनी खूप ठिकाणी जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न त्यांनी केले. परंतु साहेबांनी सांगितल्या पद्धतीने साहेबांनी मधल्या काळात सुद्धा खूप लोकांना सांगितलं की आपण मुंबईकरांना जे पाणी देतो ते पाणी तेवढं पुरेसं नाही आहे. 3800 MLD पाणी आपण त्यांना देतो आणि ते मुंबईकरांना पुरेसं नाही आहे. मुंबईकरांना 4400 MLD एवढं पाणी हवं आहे, म्हणजे 800 MLD कमी आहे. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी ते पाणी पुरवलं जाते. तो पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि साहेब त्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. ते जेव्हा आमदार झाले त्यांनी सगळ्यात जास्त प्रश्न हे आपल्या आरेतले मांडले, कारण आरेतल्या लोकांना लाईट नव्हती, पाणी नव्हती, रस्ते नव्हते, सगळे प्रश्न मांडले. आजच्या घडीला आरेत सगळ्या ठिकाणी रस्ते झाले, सगळे प्रश्न सुटले. फक्त थोडे मोजकेच काही प्रश्न असतील ते. आणि मी त्यांच्याच आशीर्वादामुळे मी एवढा हे आहे की मी 100% त्यांच्या कामामुळे मी निवडून येणार आणि तुमच्यासारखे सगळ्या लोकांचे माझ्या मागे आशीर्वाद आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या 53 वार्डच्या अशोक खांडवे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मी उपस्थित आहे. कालच कामकाजाला म्हणजे नगरसेवक कोण, किती, काय याची ही झाल्यानंतर आज 3 तारखेनंतर पहिलं आजचा प्रचाराचा नारळ सर्वच ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये होत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी संध्याकाळी हे ठेवलं होतं. परंतु आज महायुतीचं श्रीफळ वाढवणं संध्याकाळी असल्याकारणाने सर्वच नगरसेवकांना, आपल्या सर्वांना पदाधिकाऱ्यांना त्या डोममध्ये वरळीच्या जायचं असल्याकारणाने आम्ही आजच्या आज दोन्ही उद्घाटन, म्हणजे माझ्या मुलीच्या इथे देखील आणि इथं देखील त्यांना रात्रीच सांगितलं, आपल्याला उशिरा सांगितलं, कारण मला काल 6 मीटिंग होत्या. म्हणजे जोगेश्वरीच्या मी 2 मीटिंग घेतल्या, म्हणजे 73, 77, त्याच्यानंतर गोरेगावच्या 2 घेतल्या, पटेल आणि दुसरे लेडी आपली ती श्री कला पिल्ले, त्याच्यानंतर राजू पेडणेकर यांच्या इथे गेलो, त्याच्यानंतर जोगेश्वरीला सधू परबच्या इथे आलो. म्हणजे 6 मीटिंग शिवसेना भाजपा युतीच्या मी काल रात्री घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री 10:30 वाजता फोन आले की आज आपल्या श्रीफळ फोडणार आहे. मग आम्ही त्या वेळा ज्या त्या बदलल्या की सकाळची वेळ संध्याकाळी, आणि त्यामुळे थोडं मिसमॅनेजमेंट झालेलं आहे. तर ते एक लक्षात घेऊन ठेवा की आपल्याला असलेल्या 12 दिवसामध्ये सर्व सोंग करायचे. 9.5 दिवस म्हणतात. मला 13 दिवस मिळाले होते खासदारकीला साहेब, फक्त 13 दिवस. आणि हे तर एवढंसं वाढ आहे, म्हणजे 41 नगरसेवक ज्या वेळेला असताना 13 दिवसामध्ये 41 वॉर्डमध्ये फिरायचं ही काही साधी गोष्ट नव्हती. मला माहीतच नव्हतं मी कुठे जातोय ते. कारण सकाळी 4 वाजेपर्यंत आमची कामं चालायची. 5ला झोपलं का 6ला सांगायचे ह्या गार्डनमध्ये जायचंय, ह्या जूला जायचंय, त्या चौपाटीला जायचंय. डोळे चोळत 6ला, कारण वॉकर जे वॉकिंग करणारे असतात, समुद्रावर करणारे असतात, ते सकाळचेच फिरतात. त्यांना पकडायचं म्हणजे कुठे पकडायचं, तर 6 वाजताचा. म्हणजे हार्डली मला वाटतं 13 दिवसामध्ये 1 तास झोप मिळाली असेल. 1 तास. आणि ते लोकसभेचं सांगतोय. आणि अशा परिस्थितीत निवडून आणणं हे लोकांनी आणलं आणि मला निवडून आणण्यासाठी ही ईश्वरी कृपा झालेली आहे. त्या ईश्वराची कृपा आहे, बाकी कोणाचीच नाही. कारण 2,60,000चा डिफरन्स कीर्तिकर साहेब आणि संजय निरुपम यांच्यामधला जो 2,60,000चा डिफरन्स आहे, हा तोडणं महत्वाचं होतं. आणि ते मला खरं म्हणजे दिल्लीला जायचं नव्हतं, मला महाराष्ट्रातच राहायचं होतं. परंतु सर्वांनी हे ठरलं. मग भाजपच्या वरिष्ठांनी हे केलं, शिवसेनेच्या आमच्या वरिष्ठांनी हे केलं, RPIच्या लोकांनी हे केलं, नाही तुम्हाला जायला लागेल. मग मी तुम्हाला माहिती, मी जाण्यासाठी लास्टच्या दिवशी
म्हणजे 30 तारखेला मी सांगितलं बाबा येतो, त्यांनी मला बोलवलं एकनाथ शिंदे साहेबांनी, आणि बाबा तू नसेल तुझी बायकोला तरी उभं कर. म्हटलं मीच जात नाही, तू मला कशाला तू तुम्ही करता. तर मग मी म्हटलं मीच जातो. आणि मग 1 तारखेला मला वाटते 1 मे असेल ना, 1 मेला हे डिक्लेअर झालं. 3 मेला फॉर्म भरला, 1 मेला फॉर्म डिक्लेअर केलं, 3 मेला फॉर्म भरला, 5 मेला रेक्टिफाय झालं, आणि 18 तारखेला इलेक्शन होतं. 18 तारखेला इलेक्शन. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचा आशीर्वाद आणि त्या देवाचा आशीर्वाद, तुम्ही सर्व त्यांचे साथ, आणि त्यामुळे मी एक खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलो. हे माझं भाग्य आहे की मुंबई कॉर्पोरेशन 4 वेळा, 3 वेळा आमदारकी, मंत्री, स्टँडिंग कमिटी चेअरमन, एज्युकेशन चेअरमन, आणि आत्ता त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर त्याची भव्यता पाहिल्यानंतर मला एकदम म्हणजे ही देवाचीच लीला आहे, बाकी कोणाची नाही, हे तिथे आठवलं. आत्ता इथे काही गोष्टी झाल्या. आपली महायुती आहे, मी आजच बोलणार आहे इथे सर्वांसोबत, नंतर मी त्या गोष्टी बोलणार नाही. या महायुतीमध्ये असं आमचं हे ठरलं, कारण मी होतो, साटम होते, सेलार होते, शेवाळे होते, भातखळकर होते, आमचा जो ग्रुप आम्ही बसलो होतो त्या ग्रुपमध्ये आमचं असं ठरलं, आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी असं ठरलं की ज्या जागा जे नगरसेवक तुमचे निवडून आले ते तुम्हाला, जे नगरसेवक भाजपचे निवडून आले त्या जागा त्यांना, आणि ते झाल्या कारणाने ही सीट आमची होती, म्हणजे शिवसेनेची सीट होती. त्यामुळे पहिल्या शिवसेनेच्या ज्या काही सीट आहेत, ज्या ज्या ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत त्या त्यांना सुटलेले आहेत. आणि हे झाल्यानंतर बाकीच्यावरती पर्सेंटेज वाईज आम्ही काढलं, आणि त्या पद्धतीने 90 जागा ह्या शिवसेनेला, आणि बाकीच्या 130 वगैरे काय जागा आहेत त्या BJPला, आणि थोड्याशा RPIला, असं ते गणित ठरलं. आणि ते गणित ठरल्या कारणाने शिवसेनेचा हक्क येतो युतीमध्ये, त्यामुळे काही नाराज वाटून घेऊ नका, डोळ्यात अश्रू आणू नका. वेळ तर सर्वांवरती येते. अशा वेळेला माझी माणसं माझ्या बरोबर पाहिजे होती, परंतु ती नाही राहिली. ज्या माणसाला मी मुंबई महानगरपालिका, मी बोलणारच आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीला चेअरमन असता मी त्याला नोकरी लावली BMC मध्ये. ज्या वेळेला इथे झाल्यानंतर यांनी मला सांगितलं मी नाही राहत, जितूला देतोय, त्यावेळेला मी जितूला निवडून आणलं, सर्वच करून. तुम्हाला आता परिस्थिती दिसते त्याच्यापेक्षा बिकट होती, सर्व करून मी त्याला निवडून आणलं, पण वेळेला त्या माणसाने हात सोडला. जर वेळेला जो मनुष्य माझा होऊ शकत नाही, तो जनतेचा काय होणार आहे, हा तिथे मुख्य प्रश्न आहे. तुझ्याकडे पैसा आला, गाडी आली, याच्या अगोदर काय होतं, काय काही नाही. मग कोणाच्या आशीर्वादाने आलास, कसा आलास, कुठे आलास, याचा विचार केला पाहिजे. आणि वेळेला धावणं, जर तो माझ्यासारख्या माणसाला ज्याने उपकार केले त्याला विसरतो, तर त्यांच्या बांधवांना काय नाही विसरणार, आणि तो विसरला, हरकत नाही, त्याला विसरला म्हणून त्याचं होत नाही. परंतु एक लक्षात ठेवा, शीलम परम भूषणम, ज्याचं शील चांगलं असतं, ज्याचं चारित्र्य चांगलं असतं, यांचं आहे का ते बघायचंय तुम्हाला, हे पाहायचंय तुम्हाला, ओळखायचंय. आणि म्हणून माझा उमेदवार नेहमी उजवा असेल. मी माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत 67 वर्ष, मला आता या वर्षात पूर्ण 18 तारखेला पूर्ण 68 वर्षात मी पदार्पण करणार आहे, परंतु आत्तापर्यंत कुठलाही डाग माझ्या शरीराला लावून घेतला नाही, कारण माझं शील चांगलं आहे, माझं चारित्र्य चांगलं आहे. त्या चारित्र्यवान लोकांमध्ये आमचा अशोक मोडतोय, मन आहे त्याला. आणि म्हणून ही चारित्र्यवान व्यक्ती आम्ही तुम्हाला दिलेली आहे, चारित्र्यवान व्यक्ती आम्ही तुम्हाला दिले, त्याला मोठ्या मताने निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. कामं मी करणार आहे, ते देखील करतील. मुंबई महानगरपालिकेचा चांगला अनुभव आहे, पण मितभाषी आहे, अग्रेसिव्ह नाही. आज बघितलं तुम्ही, नाही तुम्हाला दिसलं माईक दिसला, नाही तुम्हाला रिबीन दिसली, नाही तुम्हाला पेढी दिसली, त्याचं कारण हा त्या ह्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये राहतोय. आज कोणी असता तर मलमलचा सदरा घालून आला असता, पण नाही, तो त्या परिस्थितीची जाण आहे त्याला, आणि ज्याला परिस्थिती जाण आहे ना त्यालाच आपण पुढे नेणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं. आपण सर्वांनी मग युतीच्या सर्व लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी प्रामुख्याने अशा व्यक्तीला पुढे न्यायला पाहिजे. आणि तो कधी प्रश्न घेऊन आला तर आदिवासी लोकांचे प्रश्न, मला त्याने एकदा कलेक्टरांच्या इथे त्या जातीच्या दाखल्याच्या बद्दल आम्ही मोर्चा नेला होता, तेव्हा देखील बोलवतो, मी गेलो कलेक्टरांकडे. तर कायद्यामध्ये तो बदल करायला पाहिजे, तो करायला पाहिजे, आम्ही करणार आहोत. परंतु तशा पद्धतीने त्याचं खालच्या लेवलला त्याचं लक्ष आहे, काम करतोय, त्यांच्याबरोबर जातं, त्याचे भाऊ वगैरे सर्व आहेत, चांगले आहेत, सर्व सुशिक्षित आहेत. मग असे सुशिक्षित असून देखील तिथे अशा पद्धतीने राहतात. यांना निवडून आणणं हे आपलं काम आहे.
एवढं लक्षात ठेवा. आम्हाला डोक्यात हवा गेलेला असा मनुष्य नको, आम्हाला चारित्र्य संपन्न मनुष्य पाहिजे आणि तो अशोक खांडवे आहे. त्याला तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी तुमच्या इथं आलेलो आहे. आज उद्घाटन केलेलं आहे. वेळ खूप कमी आहे आणि म्हणून आता आपल्याला निघायचं आणि मला देखील 42 वॉर्डमध्ये फिरायचं म्हटल्यानंतर खूप कठीण जाणार आहे. माझं बॅक पेन देखील तसंच वाढलेलं आहे, पण तरी देखील मी सायटिका मी केलं. मला त्याचा अभिमान आहे, बाबासाहेबांच्या वतीने मला अभिमान आहे आणि मी ते केलं. बघितलं नाही पैशाकडे, फंडाकडे बघितलं नाही, पैशाकडे बघितलं नाही, याच्याकडे बघितलं नाही. त्यावेळेला त्यांनी त्याचं आम्ही छोटं बांधलं होतं रेखाताईने, पण त्यांना म्हटलं तुमच्या आणि काय झालं ते तुटलं. जर तर देशातली लोक या ठिकाणी संविधानाच्या समोर मस्तक टेकवायला येणार म्हणजे येणारच. येऊन व्हिडिओ शूटिंग घेऊन जात आहेत. मग हे मी एक तुम्हाला माहिती आहे श्यामनगर तलाव इथे चौकी बांधलेली आहे. ती देखील बघायला अनेक आमदार खासदार येतात, ती फोटो काढून घेऊन जातात. हा, श्यामनगर तलावाची श्यामनगर तलाव आता मी आणखीन 14 कोटीची कामं मी सुरू केलेली आहेत माझ्या इथं. गार्डन बिल्डन तुम्हाला 5 नंबर आता वेगळं दिसेल, तुम्हाला बाकीचं देखील तुम्हाला वेगळं दिसणार आहे आणखीन ह्या इथे ह्या रोडला. परंतु आणखीन सांगू इच्छितो, मी पाहतोय की चांगली गोष्टी माझ्या एरियात असायला पाहिजे. आणि मी माझ्या भाषणामध्ये खासदारकीच्या एक वेळ केलं होतं की मला शिवाजी महाराजांचा पुतळा माझ्या वॉर्डमध्ये बसवायचा आहे. तुम्हाला सांगायला आनंद होईल, पेप्सी ग्राउंड मी महानगरपालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेतलं. तो पेप्सीच्या मालकाकडे होतो, मला ती 10 वर्ष लागली ते ताब्यात घ्यायला. तर आता मी ताब्यात घेतला आहे आणि लवकरच माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवला आहे. 3 ते 4 महिन्यामध्ये माझ्या विभागामध्ये माझे पंतप्रधान आले पाहिजे. आजपासून कामाला लागायचं आहे. 15 तारखेला विजय, 16 तारखेला विजयी मिरवणूक काढायची असेल तर तुम्हाला काम करायला पाहिजे. अशोक खांडे म्हणजे तुम्ही आहात हे बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही राहाल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो, इच्छा प्रकट करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता की अशोक दादाचा सत्कार करा. असू द्या ना, श्रीपद यायचं. मला शिवसेना, बीजेपी, RPI गट आणि ह्या गटातून मला उमेदवारी मिळालेली आहे. इथून 53 नंबरचा वार्ड हा आदिवासींसाठी आरक्षित झालेला आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित वार्डातून मी उमेदवार म्हणून निवडणूक लढवतोय. मुंबई महानगरपालिकेची ही 2026ची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये विकासावर जास्त भर दिला गेलेला आहे. सगळे जे 227 नगरसेवकामध्ये 227 जे नगरसेवक प्रत्येक पक्षाने दिलेले आहेत ते शिक्षित आणि चांगलेच दिलेले आहेत. त्या दृष्टीने वायकर साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे चांगला एक शिक्षित आणि मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी, जाणकार असलेला, सगळ्या नियमांचा जाणकार असलेला अधिकारी आपल्याला असेल तर तो इथल्या लोकांचे, कारण हा विभाग 227 प्रभागामध्ये सगळ्यात पिछडलेला म्हणजे सगळ्यात मागास असा विभाग आहे. या विभागातले प्रश्न ज्या पद्धतीने सभागृहात मांडले जायला पाहिजे त्या पद्धतीने कधी मांडले गेले नाहीत, कारण त्या प्रवर्गातला माणूसच इथे त्या पद्धतीने नव्हता. तर त्यांचा उद्देशच आणि त्यांचा मुद्दाच तो होता. इथले पाण्यात लाईट, पाणी असे जे मोठे मोठे मुद्दे आहेत जे वर्षानुवर्ष आम्ही फेस करतोय. आता मी इथला स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे, आदिवासींचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याच्यासाठीच वर्षानुवर्ष संघर्ष करत होतो. मागच्या 7-8 वर्षात संघर्ष कमी झाला असला तरी सुद्धा काही गोष्टी वायकर साहेबांकडे, हे कांबळे साहेब आहेत किंवा आमचे शाखा प्रमुख, हे शाखा प्रमुख म्हणजे वर्गमित्रच आहेत आणि आम्ही सगळ्यांशी चर्चा करून बाबा तुला शासनाकडे जेवढ्या प्राधान्याने हे विषय मांडून सोडवता येतील याच्यासाठी या सगळ्या मान्यवरांच्या संपर्कात राहून आम्ही त्या गोष्टी करत होतो. आताही या सगळ्यांची मला साथ आहे. यांच्या साथीने आणि यांच्या आशीर्वादाने मी निवडून येणार ही मला विश्वास आहे, खात्री आहे. मी इथला स्थानिक असल्यामुळे लोकांचा सुद्धा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार चांगला आहे की स्थानिक आहे, शिक्षित उमेदवार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहे. त्याला इथल्या सगळ्या प्रश्नांची जाण आहे आणि मग तो व्यवस्थितपणे आपले मुद्दे प्रशासनाकडे किंवा मुंबई महानगरपालिका सभागृहात मांडून तो सोडवू शकेल असा त्यांना एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टीने मीही त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेन आणि म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे प्रश्न लोकांपर्यंत आता जातो. घरोघरी प्रचार असेल
त्या प्रचाराप्रमाणे त्यांचे मुद्दे सुद्धा विचारात घेईन, त्यांचे प्रश्न विचारात घेईन. कारण 16 तारखेनंतर रिझल्ट लागल्यानंतर एकही दिवस मी बसणार नाहीये. कारण मी मुंबई महानगरपालिकेत असताना सुद्धा संपूर्ण पाणी डिपार्टमेंटच्या लोकांचे प्रश्न खूपसे माझ्याकडे मांडले गेलेले जात होते, मी ते सोडवत होतो. आता तर मला तशी संधी मिळणार, मी त्या सभागृहाचा एक सदस्य असणार आणि मग तशी संधी जर मला प्राप्त झाली, लोकांचे आशीर्वाद मला प्राप्त झाले, तर निश्चित आणखी प्रभावीपणे मी लोकांचे प्रश्न सभागृहात मांडून ते सोडवेन. मित्र पक्षांचे सहकार्य किती प्रमाणात मिळतात? मित्र पक्ष हे माझ्याकडे असलेले सगळे बीजेपी असतील, आरपीआय असतील, हे आमचे जुने रिपब्लिकन सेना हे सगळे आमचे जुने मित्र पक्षच आहेत. जेव्हा आम्ही संघटनेतून काम करायचो तेव्हा ह्या सगळ्या मान्यवरांची किंवा ह्या त्याच्यामधले जे हे कार्यकर्ते आहेत त्यांची आम्हाला नेहमीच मदत असायची. कारण ही लोक सुद्धा त्या म्हणजे त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडत होते. आमचेही प्रश्न तेच होते, त्यांचेही प्रश्न तेच आहेत आणि इथले सामान्य लोकांचेही प्रश्न तेच आहेत. इथल्या लोकांचा विकास म्हणावा तसा शहराच्या विकासासारखा अद्याप झालेला नाही. खूप विकास यांचा मागे आहे आणि त्या दृष्टीने मला प्रयत्न करता येईल असं. ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा किती फटका बसला? त्याविषयी मी जास्त बोलू शकत नाही कारण तेवढा अभ्यास नाहीये. आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जितू वळवी यांनी सांगितलं की काटेकी टक्कर नाही, वन साइड मी जिंकून येईल, त्याबद्दल काय? तो त्याचा अभ्यास असेल किंवा त्याचं निरीक्षण असेल. धन्यवाद. ओके, ठीक. आता ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचा वॉर्ड क्रमांक 53 इथून वायकर साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी निवडलेले जे आमचे उमेदवार आहेत अशोकजी खांडवे साहेब यांना तर हार्दिक शुभेच्छा आम्ही दिलेल्याच आहेत आणि उद्यापासून आमची प्रचार फेरी चालू होणार आहे. आता राहिला प्रश्न विजयाचा, तर विजय हा आमचाच आहे कारण आमची महायुती आहे. आरपीआय आनंदराज आंबेडकर आणि आपले रामदासजी आठवले साहेब, शिंदे साहेब आणि भाजपा आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. आणि 3 वर्ष आम्ही शिंदे साहेबांचं आणि वायकर साहेब आल्यानंतर वायकर साहेबांनी जी कामाची पहाडी लावलेली आहे त्याप्रमाणे आणि सुरुवातीपासून जी काही कामं झालेत ती फक्त आणि फक्त आमच्या शिवसेनेनेच केलेले आहेत आणि जिथे जाणार तिथे वायकर साहेबांची पाठी आहे. आणि आमचा हा 53 वॉर्ड क्रमांक बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या उमेदवारांना निवडून आणणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य समजून आम्ही उमेदवार आम्ही स्वतः समजतोय आणि आमचा उमेदवार आम्ही निवडून आणणार. आमची महिलांची टीम पुरुषांची टीम पूर्ण मजबूत टीम आहे आणि त्या सगळ्यांची ताकद 2 इलेक्शन आम्ही खासदारकी आमदारकीसाठी आमचं थोडं मागे पुढे झालं पण जवळ जिंकलेलेच होतो. त्याच्यामुळे दोन्ही निवडणुका आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शिवसैनिकांनी चांगल्या प्रकारे कामं करून निवडून दिलेल्या आहेत. आणि आपले खासदार साहेब दिल्लीमध्ये लोकांचे प्रश्न वेळोवेळी मांडत आहेत आणि त्या अनुषंगाने आमचा उमेदवार हा येणारच आणि विजय हा आमचाच आहे. जय महाराष्ट्र, जय भीम, जय महाराष्ट्र.